आता पाहूया जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्या। सावित्री नदीची पाणी पातळी वाढल्याने महाड शहराला पुराचा धोका। पुराच्या धोक्यामुळे नागरिकांनी सर्व गाड्या महामार्गावर लावल्या। मुंबई गोवा महामार्गावर गाड्यांची पार्किंग। इगतपुरीमध्ये भावली धबधब्यालगत दरड कोसळली। पर्यटकांची गर्दी नसल्याने कोणतीही अनुचित घटना टळली, मात्र भावली धबधब्याच्या मार्गावर दरड कोसळण्याची भीती। इगतपुरीतील खैरेवाडीत विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठी कसरत। विद्यार्थ्यांना नदीतून चालत जाण्याची वेळ। विद्यार्थ्यांच्या जीवघेण्या प्रवासाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष। सांगलीतील स्मशानभूमीत पुराचं पाणी शिरलं। अमरधाम स्मशानभूमी आजपासून बंद। कुपवाड स्वामीमळामध्ये मृतदेहांचे अंत्यसंस्कार होणार। वाशिमच्या कोठारी परिसरात एकाचा पुरात वाहून मृत्यू। पिंजरच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाच्या मदतीने मृतदेह सापडला। साताऱ्यातील कंधेर धरणातून वेण्णा नदीत 5,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कंधेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली। धाराशिवच्या उमरगा शहरातील आदर्श विद्यालयाला जाणाऱ्या रस्त्यांची दयनीय अवस्था। विद्यार्थ्यांवर चिखल तुडवत शाळेत जाण्याची वेळ। वसमतमधील हळद संशोधन केंद्रासाठी 800 कोटी। हळद लागवडीसाठी समूह विकसित करा, मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश। बनावट दारूच्या विक्रीविरोधात महिलांचा उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाबाहेर ठिय्या। बुलढाण्यातील जळगाव जामोद तालुक्यातील गाडेगाव खुर्द गावातील महिला आक्रमक।